गुड मॉर्निंग ताई आणि दादांनो, प्रिया ऑफिशियल चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे 26 जानेवारी। तर 26 जानेवारी असल्यामुळे आमच्या बिल्डिंगमध्ये आज फ्लॅग होस्टिंग आहे। तर तिकडे जायचं आहे मला सकाळ सकाळ, त्याच्यामुळे माझी इथे तयारी चालू होती। 8 वाजताच फ्लॅग होस्टिंग आहे। तर घरातला नाश्ता वगैरे झालं, देवपूजा वगैरे करून आता मी रेडी होऊन चालली आहे खाली येऊन पाहिलं तर बरेचसे लोक यायचे बाकी होते आणि सगळ्यांची फ्लॅग होस्टिंगची तयारी चालू होती। त्याच्यानंतर फ्लॅग होस्टिंग झालं, सगळ्यांनी नाश्ता वगैरे केलं, बरेचसे फोटोशूट वगैरे झाले आणि आज संध्याकाळी बिल्डिंगमध्ये पूजा पण आहे, हळदी कुंकू पण आहे। फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर घरी आले, स्वयंपाक केला, जेवण वगैरे झाली, घरातली थोडीफार कामं होती ती उरकली आणि सत्यनारायण पूजा ही 5 वाजता चालू झाली होती, पण मला काय जायला वेळच भेटला नाही। आज बिल्डिंगमध्ये खालीच हळदी कुंकाचा पण कार्यक्रम होता आणि कार्यक्रमानंतर जेवण पण होती। तर हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हटलं का साडी ही महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे मी मस्तपैकी आता इथे साडी घालून रेडी झाली आणि चालली खाली जाऊन पाहिलं तर बऱ्याचशा बायका जमल्या होत्या। आमच्या इथे जेवढ्या यंग लेडीज पार्टिसिपेट करतात ना, तेवढे सिनियर सिटीजन पण खूप छान उत्साहाने पार्टिसिपेट करतात। कोणताही कार्यक्रम असेल तर कशातच मागं हटत नाही। तर इथे पूजा चालू असताना पूजेला यायला वेळ भेटला नाही, नंतर आल्यानंतर सगळ्यात आधी दर्शन घेतलं। प्रत्येक बायकांना वाण द्यायचा कार्यक्रम चालला होता। त्यावेळेस आमच्या सोसायटीकडून आम्हाला वाण म्हणून हे काचेचे डब्बे देण्यात आले होते। खूप सुंदर असे क्यूटशे डब्बे होते। हा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो मला पूर्ण वॉइस ओव्हर करावा लागला, कारण की सकाळी पण जेव्हा फ्लॅग होस्टिंग होतं तेव्हा पण खूप मोठे मोठे आवाज चालू होता गाण्यांचे आणि आता पण खूप मोठ्या मोठ्याने गाणी चालू आहेत, त्याच्यामुळे पूर्ण हसी मजाक चालू होता, पण तो काय कॅमेऱ्यात रेकॉर्ड करता नाही आला। सगळ्यांना वाण देण्याचा कार्यक्रम झाला, सगळ्यांचं हळदी कुंकू झालं। त्याच्यानंतर इथे छोट्या मुलांचे एज वाईज गेम घेतले। आमच्या बिल्डिंगमध्ये कोणताही कार्यक्रम असेल ना तर गेम्स वगैरे खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज करतात। जसे लहानांचे गेम घेतात तसेच मोठ्यांचे पण घेतात आणि ह्यावेळेस जे मोठ्यांचे गेम होते ते तळ्यात आणि मळ्यात होते। हा गेम खेळताना खरं तर खूप मजा आली। एवढ्या उत्साहाने लेडीज गेममध्ये सहभाग घेतात ना, तेवढाच उत्साहाने ते जेंट्स पण खूप छान पद्धतीने प्रत्येक गेममध्ये सहभाग घेतात। त्याच्यामुळे ना कार्यक्रम असे असेल ना तर खूप मजा येते। एवढ्या सगळ्या बायकांमधून आम्ही लास्टला 4 जण राहिलो होतो। दादांनी खूप दमवलं होतं आम्हाला तळ्यात मळ्यात करून। शाळेमध्ये काय मला गेम व्यवस्थित खेळता नाही आले आणि ह्या 2 जणी लास्ट राहिल्या होत्या। लास्ट राहिलेल्या 2 जणींना पण दादांनी खूप तळ्यात मळ्यात करून दमवलं, पण ते काय मागे हटत नव्हत्या, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशली गेम चेंज करावा लागला। डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी गेम चेंज केला आणि त्यांच्यासाठी नवीन ॲक्शन दिला, त्या खूप छान पद्धतीने पार पडल्या। शेवटी सगळेजण हारून सगळ्यांनी माघार घेतली आणि त्या 2 जणी विन झाल्या। लेडीजचा गेम संपला आणि आता इथे जेंट्सचा गेम चालू झाला। सगळ्यांनी छान प्रकारे पार्टिसिपेट केलं होतं आणि सगळेजण आता याच्यामधला एक जण कमी झाले आणि हे 2 दादा राहिले, त्याच्यामध्ये ब्ल्यू कलरचे दादा विन झाले आणि आता इथे गेम संपला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवायला पुलाव होता, पापड होता, चपाती होती, रायता होता, छोलेची भाजी होती आणि शिरा होता आणि गुलाबजाम होता। अशा पद्धतीने आम्ही इथे सगळ्यांनी जेवण करून घेतलं। मला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। बाय बाय, भेटूया परत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये।